कि नमः कुंज विहारिण्य नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, श्री वृंदावन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके बोले शेरा वाली की जय, जोता वाली की जय, खंडवा वाली की जय, मेहरा वाली की जय, बलिया वाली की जय, वैष्णो देवी माता की बोल साचे दरबार की जय, रेणुका माता की जय, तुळजा भवानी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, बोधेश्वर भगवान की जय। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांतिपुर ब्रह्म एकनाथ अवधूत चिंतन शिवदेव दत्त दत्त। बोले वृंदावन बिहारी लाल की जय, राधा रानी की जय। श्रीमद देवी भागवत महापुराण की जय। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदंबा, कुलस्वामिनी, तुळजा भवानी माता, रेणुका देवी की कथा, श्रीमद देवी भागवत कथा। शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव के पावन उपलक्ष्य में नवदिवसीय श्रीमद देवी भागवत कथा का आज कथा विश्राम है, सांगता है, क्रम में इसकी आज परिपूर्तता है। बोधे गावच्या गावकऱ्यांच्या द्वारे आणि रेणुका माता तरुण मित्र मंडळाच्या द्वारे आयोजित करण्यात आलेली ही श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ, गेल्या 8 दिवसापासून इथे वाहत असणारी श्रीमद देवी भागवत कथारूपी ज्ञानगंगा, ज्ञानवापी, ज्ञानसागर यामध्ये स्नान करण्याकरता तुम्ही आणि आम्ही सगळे श्रोतृवृंद इथे एकत्रित होत आहोत। आज कथेचा क्रमामध्ये हा अंतिम दिवस आहे आणि नियोजित वेळेमध्ये कथेला पूर्णतेकडे घेऊन जाऊ। काल आपण कुंकुमार्चन केलं। मला विनंती केली होती, सत्यनारायण भाऊंनी जितके भजनं म्हणता येतील तितके, भजनं तसे भरपूर आहे, सगळे म्हणणं काही शक्य नाही, पण काल जे आपण कुंकुमार्चन केलं होतं त्या कुंकाची वृद्धी इतकी सांगितली आहे, ते कुंकू एक दुसऱ्याला लावायचं आणि आपल्या नातेवाईकांच्या बायांना द्यायचं। कुंकू लावूया ग कुंकू वाहूया, माय माझ्या अंबिकेला कुंकू वाहूया ग कुंकू वाहूया, कुंकू वाहूया ग कुंकू वाहूया, माय माझ्या रेणुकेला कुंकू वाहूया ग कुंकू वाहूया। धूप दीप लावू पुढती शुद्ध होवो निया चित्ती, धूप दीप लावू पुढती शुद्ध होवो निया चुप। भक्ति भावे जगदंबेला, भक्ति भावे जगदंबेला, शरण जाऊया ग शरण जाऊया, कुंकू लावूया ग कुंकू वाहूया, माय माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू वाहूया। हरि बोल। माझी अंबिका माऊली कुंकू लावू तिचे भाळी, माझी अंबिका माऊली कुंकू लावू
भांगामध्ये गुलाल भरुणी, भांगामध्ये गुलाल भरुणी शरण जाऊया ग, शरण जाऊया. कुंकू लावूया ग, कुंकू वाहूया. माय माझ्या अंबिकेला कुंकू वाहूया ग, कुंकू वाहूया. अंगी केशराची ओठी पितांबरी जरी काठी, अंगी केशराची ओठी पितांबरी जरी काठी. मुखी तांबूल रंगला, मुखी तांबूल रंग. स्वरूप पाहूया ग, स्वरूप पाहूया. माय माझ्या रेणुकेला कुंकू लावूया ग, कुंकू वाहूया. माय माझ्या रेणुकेला कुंकू वाहूया ग, कुंकू लावूया. शिरी झळकती मुकुट भाळी कुंकवाचा मळवट, शिरी झळकती मुकुट भाळी कुंकवाचा मळवट. पद्मलोळे चरणावरती आशिष मागूया ग, पद्मलोळे चरणावरती आशिष मागूया. कुंकू लावूया ग, कुंकू वाहूया. माय माझ्या रेणुकेला कुंकू वाहूया ग, कुंकू वाहूया. कुंकू वाहूया ग, कुंकू वाहूया. कुंकू वाहूया, कुंकू वाहूया. रेणुका माता की जय. बरेच भजनं होते असे, काही 2-4 जितक्या लाईनी आज म्हणता येतील प्रयत्न करू थोड्या वेळात. काल भगवान श्रीकृष्ण आणि कृष्ण परमात्म्याचा गोलोकधामातून शापभ्रष्ट झालेला गोप सुदामा नावाचा तो शंखचूड नावाचा राक्षस होऊन दैत्यकुळात जन्माला आला. आणि लक्ष्मी मातेला जो श्राप दिला होता सौतींनी, सरस्वती मातेनी आणि गंगा मातेनी, लक्ष्मी माता तुळशी झाली आणि तुळशी होऊन धर्मध्वजाची कन्या झाली. धर्मध्वज राजाची कन्या होऊन तिनं शंखचूड नावाच्या राक्षसाशी विवाह केला. काल आपण तो विवाह इथे संपन्न केला. पुढे शंखचूडानं 3 कोटी राक्षस एकत्रित केले आणि 3 कोटी राक्षसांना एकत्रित करून आपल्या मुलाला राज्याभिषेक केला, व्यासजी सांगतायत. आणि मुलाला राज्याभिषेक करून शंखचूड नावाचा राक्षस होता भगवंताचा गोपच, पण राक्षस कुळामध्ये जन्माला आला तर वागणार राक्षसीच आहे म्हणून सगळ्या देवांवरती त्यांनी आक्रमण केलं. ब्रह्मा शिवम संयोज्य संहारे दानवस्य च जगामस्वालयं तोरण यथास्थानं सुरोत्तम. शंखचूड नावाच्या राक्षसाने युद्धाकरता सर्व देवतांना आवाहन केलं. भगवान शंकर युद्धाकरता आले, शंकराचे पुत्र कार्तिक स्वामी युद्धाकरता आले, भगवान विष्णू युद्धाकरता आले. तुळशीच्या सतीत्वावरती आणि पातिव्रत्यावरती शंखचूड नावाचा राक्षस हा जिवंत होता, तो मरतच नव्हता. त्याच्याकडे जालंधर नावाच्या राक्षसासारखं एक कवच होतं. मी कालच सांगितलं, तुळशीने 2 लग्न केले, एक शंखचूडासोबत चितेमध्ये शरीर दहन केलं, पुन्हा विष्णूला प्राप्त झाली. आणि दुसऱ्यांदा जालंधर, जालंधर हा भगवान शंकराचा पुत्र सांगितला. भगवान शंकराच्या डोळ्यातून जी आग खाली पडली होती, इंद्रावर राग केला होता भगवान शंकराने, भगवान शंकराच्या डोळ्यातून जी अग्नी खाली पडली होती त्या अग्नीपासून जालंधराचा जन्म झाला. शंकराचे 6 पुत्र सांगितले ना शिवमहापुराणामध्ये. गणपती बाप्पा एक आणि कार्तिक स्वामी तर आहेच आहे. नंदी, वीरभद्र, कालभैरव आणि जलंधर हे 4, आणि गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी हे 2, 6. हे 6 पुत्र भगवान शंकराचे, बाकीचे 4 माणस आहेत.
भगवान विष्णूला शंकरानं सांगितलं, तुम्ही याच्याकडे भिक्षेमध्ये याच्या गळ्यातलं कवच मागून आणा, जोपर्यंत याचं कवच मागून आणणार नाही तोपर्यंत मला याचं वध करता येणार नाही. भगवान विष्णू आचार्य ब्राह्मणाच्या रूपामध्ये शंखचूडाकडे आले आणि शंखचूडाला येऊन भिक्षा मागितली. जुन्या काळामध्ये जी भिक्षा मागितली ती दिल्या जायची. ऐश्वर्याचा खऱ्या अर्थानं विनियोग केला जायचा. शंखचूडानं आपल्या गळ्यातलं विष्णू कवच भगवान विष्णूंना दिलं. भगवान विष्णूनं ते विष्णू कवच धारण केलं आणि शंखचूड नावाच्या राक्षसाचं रूप धारण केलं. आणि शंखचूड नावाच्या राक्षसाचं रूप धारण करून भगवान विष्णू तिकडे तुळसी मातेकडे गेले, कारण ती त्यांचीच पत्नी आहे. तुळशीला माहिती नव्हतं, खरी पत्नी तर ती विष्णूचीच आहे ना. विष्णूच्या 2 बायकांना सरस्वतीनं गंगेनं तिला तुळशी नावाचं झाड होण्याचा श्राप दिला. तू राक्षसाचे बायको होशील, कालचं पण ऐकलं. सतीत्व भ्रष्ट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. फक्त विस्मरण झालं होतं तुळशीला की मी लक्ष्मी आहे म्हणून. लक्ष्मी रूपी तुळशीकडे भगवान विष्णू गेले, शंखचूडाच्या रूपात गेले आणि शंखचूडाच्या रूपामध्ये जाऊन त्यांनी तिचं सतीत्व भ्रष्ट केलं. तिच्या सतीत्वाचा भंग झाल्यानंतर इकडे त्रिशूलानं युद्धभूमीमध्ये भगवान शंकरानं शंखचूडाला ठार केलं. शंखचूडाला ठार केल्यानंतर ऐका, जगामध्ये शंखाची उत्पत्ती कशी झाली त्याचं उत्तर देवी भागवतामध्ये इथे दिलंय. जगामध्ये जितकेही शंख आहे त्या शंखाचा जन्म शंकरानं जेव्हा शंखचूडाचा वध केला तेव्हा शंखचूडाच्या शरीराच्या अस्थी झाल्या म्हणजे हड्ड्या, आणि त्याच्यापासून जगामध्ये अनेक प्रकारचे अनेक क्वालिटीचे अनेक प्रकारचे शंख जन्माला आले. शंखचूडाच्या शरीरापासून शंखाची उत्पत्ती झाली. शंखचूड युद्धभूमीमध्ये मारल्या गेला. तुळसीनं भगवान विष्णूला श्राप दिला की तू शालिग्राम नावाचा दगड होऊन समुद्राच्या तटावर पडशील आणि तुला किडे खातील, किडे तुला छिद्र पाडतील. आणि तुळसी चितेमध्ये गेली. ऐका आता, शंखचूडाला शंकरानं त्रिशूळ मारला, त्याच्यापासून शंख तयार झाले. विष्णू परमात्म्याला तिने श्राप दिला की तुम्ही माझं सतीत्व भ्रष्ट केलं म्हणून तुम्ही शाळीग्राम व्हाल. तर भगवान विष्णू शाळीग्राम नामाचे दगड झाले. कुठे? समुद्राच्या तटावरती. त्याला बारीक बारीक किटाणू असे दंश करतात, असे थोडे छोटे छोटे छिद्र असतात. आणि तुळशीनं आपलं शरीर चितेमध्ये दहन केलं, तिच्यापासून तुळशीचं रोपटं उगवलं. मग शंखचूडाच्या शरीरापासून जन्माला आलेले शंख, भगवान विष्णूपासून झालेला शालिग्राम आणि त्याचबरोबर तुळशीच्या शरीराच्या चितेपासून झालेली तुळशीची मंजुळा मंजरिका, यांना जो एकत्र ठेवतो त्याला महाज्ञानी म्हटलंय देवी भागवतात. शंखचूडापासून झालेला शंख, भगवान विष्णूच्या शरीरापासून झालेला शाळीग्राम नावाचा दगड आणि तुळशीच्या शरीरापासून जन्माला आलेले अनेक तुळशी वृक्ष आणि त्याला लागलेल्या मंजुळा यांना एकत्र जो ठेवतो त्याला महाज्ञानी असं म्हटलेलं आहे. बोले वृंदावन बिहारी लाल की. पुढे सावित्रीचं आख्यान सांगितलं. एक अश्वपती नावाचा राजा झाला. अश्वपती नावाच्या राजाला एक मुलगी झाली सावित्री, आणि त्या सावित्रीचं लग्न एक द्युमतसेन नावाचा वैश्य सांगितला. त्या द्युमतसेनाचा पुत्र होता, त्याचं नाव होतं सत्यवान, म्हणजे सत्यावर तो चालत होता. त्या सत्यवानासोबत सावित्रीचा विवाह झाला. अनायासे सत्यवान एक दिवस जंगलामध्ये काही कारणास्तव गेला आणि एका झाडावर चढला. झाडावर गेला आणि झाडावर चढल्यानंतर खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याची मृत्यू झाली आणि त्याची मृत्यू झाल्यानंतर त्याला नेण्याकरता यम आला. तारुण्यपणामध्ये माझ्या पतीची मृत्यू झाली. सावित्रीला वाईट वाटलं, पण सावित्रीची पतिव्रता पातिव्रत्य इतकं श्रेष्ठ होतं की पतीला जिवंत करून आणण्याकरता ती यमाच्या पाठीमागे यम लोकामध्ये गेली आणि यम लोकामध्ये जाऊन ती भांडू लागली. यमाला सांगितलं माझ्या पतीला मला वापस द्या. यमानं सांगितलं तुझ्या पतीचं गंडांतर आलं होतं, त्याची मृत्यू घटिका आली होती, मी त्याला हे केलं, मैंने उसको उठा लिया. तुम्हालाही त्रास आहे, मला याची जाणीव आहे. तुम्हाला वाटत असेल माझी झोप जरी नसली झाली पण डोळ्यात धूर चाललाय म्हणून समस्या आहे, आणि तुम्हालाही आहे ती समस्या, मला माहिती आहे. देवी माता का हवन है, थोड़ा एडजस्ट करेंगे क्योंकि आखिरी दिन है. रेणुका माता की जय. यमराज म्हणला जो एक बार चला गया उसे दूसरा जन्म मिल सकता है, लेकिन इसी जन्म में मरने के बाद में आदमी जीवित होने का कोई विधान नहीं है. ते म्हणले चाहिए तो मेरी उम्र ले लो लेकिन मेरे पति को जीवित कर दो. यम म्हणला जिवंत करता येणार नाही, माझं जीवनातलं सगळं पुण्य घेऊन टाका. सावित्री भांडू लागली आम्हाला, मैंने बहुत दान धर्म किया है. कर्माचा परिणाम. धर्मराज म्हणाला काय दान केलं तू सांग.
जन्माला येऊन जो एकदाही अन्नदान करत नाही त्याला त्या मेल्यानंतर त्याला स्वतःचं शरीर खावं लागतं. गरुड पुराणात लिहिलं. एक श्वेत राजाची कथा आली गरुड पुराणामध्ये. जन्माला येऊन जो अन्नदान करत नाही म्हटले, अशा माणसाला मेल्यानंतर जोपर्यंत त्यांनी अन्नदान केलं नाही त्या पापाचा परिहार होत नाही तोपर्यंत अनेक वर्ष स्वतःचं शरीर खावं लागतं. आणि जे माणसं जन्माला येऊन अन्नदान करतात म्हटले, असे लोक मेल्यानंतर जेव्हा स्वर्गाला जातात तर त्यांनी जिवंतपणी अन्नदान केलं म्हणून स्वर्गातले देवता त्याची वाट पाहतात आणि स्वर्गाचं द्वार उघडून असं स्वर्गाच्या द्वारात उभे असतात की या तुम्ही खूप अन्नदान केलं, देवता तुमची वाट पाहतात. म्हटलं इतना अन्नदानम परम दानम अन्नेन तृप्तेन अन्न दान की इतनी बड़ी महिमा है प्यारे, इतनी बड़ी महिमा है. अन्नदान कोणाला करावं? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा रती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया. मैं तो मंदिर गया पूजा करते हुए क्या माँ बाप की सेवा तो कीनी नहीं, बात पूजा के करने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं तो सत्संग गया गुरुवाणी सुनी, गुरुवाणी को सुनकर ये ख्याल आ गया. मैं तो सत्संग गया गुरुवाणी सुनी, गुरुवाणी को सुनकर ख्याल. क्या जन्म मानव का लेकर दया न करी, फिर मानव कहलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. हरि बोल श्री राधे. मैंने दान किया, मैंने जप तप किया, दान करते हुए ये ख्याल आ गया. मैंने दान किया, मैंने जप तप किया, दान करते हुए ये ख्याल आ गया. कभी भूखे को भोजन खिलाया
कभी भूखे को भोजन खिलाया नहीं, दान लाखों का करने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी गिरते हुए को हाथ उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। बाद अमृत पिलाने से क्या फायदा। बाद अमृत पिलाने से क्या फायदा। हो मैंने दान किया, मैंने जप तप किया, दान करते हुए ये ख्याल आ गया। कौन सा? हो कभी भूखे को भोजन खिलाया नहीं, दान लाखों का करने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, हो बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। इस बहुत सुंदर भजन है, शिव महापुराण में भी इसकी एक दो लाइनें गाई थी। ओ मैंने वेद पढ़े, मैंने शास्त्र पढ़े, शास्त्र पढ़ते हुए ये ख्याल आ गया। मैंने ज्ञान किसी को बांटा नहीं, फिर ज्ञानी कहलाने से क्या फायदा। गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया। तन को धोया मगर मन को धोया नहीं, अरे बात गंगा नहाने से क्या फायदा। 2 लाखाची पंगत देतात आणि घरी आई बापाला ढोसणे आणता म्हणले। हा, जेन्युइन गोष्ट बोलतोय, इथलचं नाही बोलत। इथे सगळे चांगले आहेत, इथलचा नाही विषय, मी जनरल। जर का तसं असतं ना, वृद्धाश्रम फुल राहिलेच नसते। किती दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, किती दुर्दैव आहे भारताचं की वृद्धाश्रम आहेत। एका ठराविक वेळेनंतर संस्कारहीन मुलं असल्या कारणानं, मुलं आणि सून चांगले वागत नसल्यामुळे बस तेच चालू आहे सध्या। ज्यांचं चांगलं आहे मी त्यांच्याबद्दल नाही बोलत, पण जिन लोगों पर ये बीत रही है भैया, उनको मालूम है कि कितना कठीण प्रसंग है। पण जे लोक असं वागत असतील आई वडिलांसोबत, लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा त्यांचे मुलं तशीच वागणूक देणार आहे। उदाहरणं भरपूर आहे, मी मागे सांगितलं का नाही मला माहिती नाही। एक बाई मरण पावली तिकडे पुण्याकडे कुठेतरी, फेसबुकला ही घटना आलेली होती। एक बाई मरण पावली, मंदिरामध्ये 2-3 दिवस तिचं प्रेत पडलं आणि कुत्रे आणि डुकरं तिच्या शरीराला खाऊ लागले मरण पावल्यानंतर। कारण की मुलं तिला सांभाळत नव्हते म्हणून मंदिरातच ती उदरनिर्वाह करत होती। 2-3 दिवस मंदिरामध्ये दुर्गंधी सुटली। काही संघटनेचे लोक आले, हिंदुत्ववादी लोक आले, काही धर्मप्रेमी लोक आले। त्यांनी त्या म्हातारीच्या प्रेताचं, कोणाची डेड बॉडी आहे म्हणून, आणि जेव्हा कळालं तेव्हा त्या मुलांना फोन लावला। फोन लावल्याच्या नंतर मोठा मुलगा म्हणला मला टाइम नाही, आणि मोठ्या मुलाची बायको म्हणली मलाही टाइम नाही म्हटले। लहाना मुलगा म्हणला मलाही टाइम नाही। ही खरी घटना है, फेसबुकला आलेली। अब वो दिन दूर नहीं कि ये हमारे साथ में भी हो सके। सब तो दे रहे हैं हम बच्चों को, गाड़ियां दे रहे हैं भैया, मोबाइल दे रहे हैं, लेकिन संस्कार नहीं दे रहे हैं। इफेक्ट ऑन संस्कार, इफेक्ट ऑन लेस एजुकेशन। संस्कार जर का चांगले नहीं दिले तर वो दिन दूर नहीं जो इन सभी लोगों पर बीता है। और जब हम संसार में दर्शन कर रहे हैं, कई सारे माँ बाप पर ये सब चीजें बीत रही है। खैर, ये आपका तो सिटी है, बोधे गांव बड़ा ही पुण्यवान गांव है, बोधेश्वर की असीम अनुकंपा है यहाँ पर। ऐसा तो यहाँ पर कुछ है नहीं, लेकिन सिटी में ये झमेले ज़्यादा चल रहे हैं। खेड्या पाड्या ठीक है अजूनही,
पण सिटीमध्ये ही निर्लज्जता जी आहे, मानसिकता, आई वडिलाला न सहन करण्याची लक्षात ठेवा. जे आई वडिलाला आज सहन करत नाही, उद्या त्यांचे पोरही त्यांना सहन करणार नाही. म्हणून आपण संस्कारांनी अपडेट असावं. निर्लज्जतेनं अपडेट असण्यापेक्षा कपड़ा तो बड़ा चकाचक पहन रखा है लेकिन अंदर में बेशर्मी भरी है, बेशर्मी पूरी. और बेशर्म की इतनी हद पार कर चुके हैं कुछ कुछ इंसान कि उनसे तो जानवर बढ़िया है प्यारे. जानवर भी अपने बच्चों को नहीं छोड़ते. मांजरीनं पण पिलांना जन्म दिला ना, तर तोंडात मांजर पिलाला धरते कुठेतरी घेऊन जाते, दात लागू देत नाही. ये इसको स्नेह कहते हैं, इसको कहते हैं प्रेम. और इतनी बड़ी निर्लज्जता हमारी मानव जाति में आ गई कि मैं क्या कहूँ कि मानव जाति को, मानव समाज को हो क्या गया है आज कि लगभग 40% लोग इसी झमेले से परेशान है. सुनबाई आली, हे बघा तुमचं नाही सांगते बरं का मी ताई, नवीन सुनांनो, जेव्हा मी जे पेपरला वाचलं, मी जे फेसबुकला पाहिलं, हे दानावरनं एवढा विषय लांबला आपला. असं जाऊ द्या, ज्याचं त्याचं त्यांनी बघावं बाबा. पण आई वडिलाच्या डोळ्यातून अश्रू आणू नका म्हटले. 2 लाखाची पंगत देत असाल आणि घरी आई वडिलाला रडवत असाल तर देवाला सुद्धा ती पंगत स्वीकार नाही आहे म्हटलं. भारतात अन्नदान करणाऱ्या अन्नातील प्रत्येक शिता इतकी वर्षे शिवलोक मिळतो. काही लिहिलं देवी भागवतात. भारतामध्ये जो अन्नदान करतो म्हणले, आणि त्या अन्नदानाचं उदाहरणार्थ 50 किलो केलं असेल तुम्ही किंवा 40 किलो केलं असेल, त्या अन्नदानामध्ये जितकं किलो आहे त्या तितक्या किलोमध्ये जेवढे दाणे असतील तितक्या दाना एवढे तुमची संख्या शिवलोकामध्ये राहण्याची पक्की होते. बोले हे बोधेश्वर भगवान की कृपा. तुम्ही जितक्या वेळेस अन्नदान कराल अंतिम श्वासापर्यंत, आणि जितकं अन्नदान तुमच्या जीवनामध्ये खात्यामध्ये जमा झालं पुण्याच्या संचयामध्ये, तर तितक्या वर्ष तुम्हाला शिवलोकामध्ये राहायला मिळतं. हे अन्नदानाचं महत्त्व आहे. अन्नदान हे महादान आहे. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही. आणि दानासाठी कोणत्याही कालाचा नियम नाही. यदि मन चंगा तो कटोटी में गंगा. देव व ब्राह्मण यांना आसन दिल्यास 10,000 वर्ष विष्णुलोक प्राप्त होतो. आसन कळतंय का? आसन ही मी जी बसायची चटई आहे ना, दिसते का चटई, सिंगल चटई, ही देवाला किंवा ब्राह्मणाला ही चटई जर का दान दिली तर 10,000 वर्ष चटई, नुसती चटई देण्याला विष्णुलोक प्राप्त होतो, असं लिहिलं यामध्ये. दुभती गाय दान देणाऱ्यास गायीच्या अंगावरील रोमा इतकी वर्षे विष्णुलोकी राहायला मिळते. किसी को यदि गौ माता का दान दिया जाए, आहा, गौ हत्या तो बंद होनी चाहिए. हो मेरी गौ माता की जान बचाने, मेरे वृंदावन के संत गा रहे हैं. हो मेरी गौ माता की जान बचाने, आ जाओ नंद नंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. मेरी गौ माता की जान बचाने आ जाओ नंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे, और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात
गौ माता की। अब ले लो तुम अवतार कृष्ण जी, तो ही बचेंगी गैया। श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे। अब ले लो तुम अवतार कृष्ण जी, तो ही बचेंगी गैया। हे गौ माता तू मत घबरा, तेरे पीछे है किसन कन्हैया, पीछे है किसन कन्हैया। ओ मेरी गौ माता की जान बचाने आ जाओ यदुनंदन। हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन। हम करते हैं तुमको वंदन। आह क्या भाव है। ये अभी वर्तमान समय में हमारे पास में 8-10 गाय है, हम नहीं मांगते किसी को, लेकिन बहुत बड़ा काम शुरू कर रहे हैं। अभी दिसंबर में आपको बुलाएंगे। जैसे ही आश्रम आगे चलेगा उसका पूरा प्रोसेस कंप्लीट है। वारकरी आध्यात्मिक चैरिटेबल ट्रस्ट बाहर बोर्ड भी लगा है। गौशाला से शुरू कर रहे हैं। गाय तो पाल रहे थे, लेकिन अब बहुत बड़ा छत्र करेंगे गाय के लिए। नदी का घाट बांधेंगे, यज्ञशाला का निर्माण होगा, अनुष्ठान का कार्यक्रम होगा। आगे जैसे जैसे बढ़ेगा, वृंदावन में जैसे आश्रम होते हैं वैसा ही आश्रम हम महाराष्ट्र में बनाएंगे। वास्तविक रूप से महाराष्ट्र में जिन चीज़ों की आवश्यकता है वो कार्य हमारे महाराष्ट्र के कीर्तनकार करते नहीं दिखाई दे रहे हैं। क्या कह रहा हूं मैं किसी की टीका नहीं कर रहा हूं। जिस क्षेत्र में काम होने की जरूरत है, वृद्धाश्रम होना चाहिए, अनिरुद्धाचार्य जैसे। मंदिर बनवाने से मैं कोई विरोध नहीं करता, लेकिन मंदिर बनवा करके करोगे क्या भैया? और जो मंदिर है भैया उसकी तो सेवा करो, पहले उसकी तो पूजा अर्चना करो। गाय की हत्या रुकनी चाहिए। कौन कौन गया है वृंदावन? जरा हाथ उठा करके बोलना, कौन कौन गया है? कोण कोण जाऊन आलंय तिकडे वृंदावनला? हा बरं ठीक आहे, खूप कमी लोक गेलात तुम्ही, जाऊ द्या काही. आणि कोणाकोणाला जाण्याची इच्छा आहे? अरे बाबा, जाऊन कमी आले आणि जाण्याची इच्छा कमी लोकांना आहे. अहो इसी का नाम तो कलयुग है भैया. हा आवाज येतोय ना? जाऊनही कमी आले, जाण्याची इच्छा. अरे एकदा इन आंखों से दीदार कर लेना ठाकुर को और जाकर के देखना वृंदावन में, वापिस आने की चेष्टा नहीं करोगे. वो तो मेरे माँ की जिद थी, भैया तू इधर आ जा. मैंने माता को कहा मेरे महाराष्ट्र में मत बुला. क्यों महाराष्ट्र में बुलाना चाहते हो भैया? महाराष्ट्र के लोगों को बहुत समझाना पड़ता है. लेकिन मेरी माता जी ने कहा जो करना है वो इधर महाराष्ट्र में ही करना आवश्यक है. मेरे माता जी कहती है भैया मुझे तू है बहुत अलग है, अद्भुत है, क्योंकि मेरा महाराष्ट्र के किसी महाराज से मेरा कंपटीशन है ही नहीं. क्योंकि मैं तो भारत में काम करता हूं भैया, मैं तो पूरे भारतवर्ष में घूम रहा हूं. अनिरुद्धाचार्याच्या जर का आश्रमात वृंदावनला गेलात ना, 3000 म्हाताऱ्या बाया तिथे फुल झाल्या आहेत. वृद्धाश्रम म्हणजे याचा अर्थ 3000 पोरांनी आणि सुनांनी 3000 म्हाताऱ्यांना घराच्या बाहेर काढलं, असा त्याचा अर्थ होतो. और इस क्षेत्र में काम होना जरूरी है महाराष्ट्र में. हाँ, आणि गोशाळा पण अशा तशा नाही. धंदा म्हणून गोशाळा टाकू नका, रिकामं काम होईल, खूप मोठा श्राप लागेल, अभिशाप लागेल. सांभाळायचं तर नीट सांभाळा, नसेल जमत तर येऊ नका या क्षेत्रात. गायीच्या अंगावर जितके केस आहे तितक्या करोडो वर्षामध्ये नरकामध्ये पडावं लागल. बहुत बड़ा दोष है भैया गो हत्या का. आचार्य प्रवर कौशिक महाराज त्यांच्या आश्रमामध्ये तुलसी तपोवन गौशाला 47 प्रकारच्या गावरान गायी आहेत आणि 7 तळी बिल्डिंग आहे गाईला. झरणे, उन्हाळ्यामध्ये एसी, उन्हाळ्यामध्ये एसी, हिवाळ्यामध्ये गरम हीटर, आंघोळीसाठी शावर गाईला, पोळ्यांसाठी मशीन. इतना काम करते भैया वो लोग. मैं करना चाहता हूँ, पण आपल्यासारखे लोक
काय करावं, इतका प्रयत्न करतोय, बाहेरच्या बाबाचा भलता भपका आहे, आणि आता काही सांगायला लागलं तर सगळे लोक काय म्हणतात, नाही नाही मागच्या वर्षी हे आले आणि त्या वर्षी लोकांना कळतच नाही, लोकल आणि डिसलोकल कळतच नाही. म्हणलं नाही कळत तर जाऊ द्या, मला तरी काय करायचं. लोक बासमतीची रायसनची बरोबरी करतात. आता भिशे साहेब इथं बसलेले आहे, तुम्हाला माहिती आहे बासमतीचा काय भाव आहे आणि रायसनचा काय भाव आहे. उषा काकू बासमतीची बरोबरी रायसन सोबत करतात लोक. अशाने कसं व्हायचं आपल्या महाराष्ट्राचं. हा, बरेच नियम आपल्याला आणखीन माहिती नाही. मी तुमचं नाही बोलत आहे भैया. महाराष्ट्र में घूम घूम करके व्यासपीठ की मर्यादा है, मंच की मर्यादा है, पूजा की एक मर्यादा है, उसकी एक परंपरा है, कैसे है, क्या करना है, ये महाराष्ट्र के लोगों को पता नहीं है. मैं सबकी बात नहीं करता, जिनको मालूम है उनको नमन कर रहा हूँ, लेकिन जिनको बोला है उनको समझना चाहिए इस बात को. बारंबार आपल्याला काही कळत नाही म्हणून बाहेरचे लोक येतात आणि आपल्याला धून काय करतात, हा, पूरा रगड़ रगड़ के धो धो करके लेकर के जाते भैया. मी टीका नाही करत, मी वस्तुस्थितीची गोष्ट या ठिकाणी करतोय. जे यामध्ये आहे, दुभती गाय जर का दान दिली म्हटले ब्राह्मणाला, तर गायीच्या अंगावरील रोमा इतकी, रोम म्हणजे केस, तितक्या वर्षापर्यंत विष्णू लोकाची प्राप्ती होते. आणि पुण्य दिवशी हे दान दिल्यास चौपट फल प्राप्ती होते. पुण्य दिवशी म्हणजे गाई गोऱ्याची बारस, मकर संक्रांती, अशा पिरियडला याचं जर का दान दिलं, आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध असेल तेव्हा दान दिलं पाहिजे. आणि हीच गाय जर का नारायण नक्षत्री म्हणजे मथुरेला दान दिली, वृंदावनला दान दिली, पुरुषोत्तमपुरीला दान दिली, आळंदी पंढरपूर अशा ठिकाणी गायदानाचा जर का आपण संकल्प सोडला तर कोटीपट फल प्राप्त होतं. किती कोटीपट फल प्राप्त होतं. भारतातील ब्राह्मणास गोदान दिल्यास 10,000 वर्ष चंद्रलोक मिळतो. मग भारतातल्याच देणार ना आपण, एक तर महाराष्ट्राचा नाही तर UP MPतला. आपण कुठे पाकिस्तानातल्या ब्राह्मणाला देणार आहे, भारतातल्या. पण याच्यामध्ये लिहिलं, भारतातल्या ब्राह्मणाला जर का गायदान दिली तर 10,000 वर्ष चंद्रलोक मिळतो. गर्भिणी गाय दान दिल्यास तिच्या रोमा इतकी वर्ष विष्णुलोकी तो मान्य होतो. शुभ्र छत्र दान देणारा 10,000 वर्षे वरून लोकी जातो. शुभ्र छत्र, तुमच्याकडे जर का पैसे म्हणले तर तुम्ही डायरेक्ट घर सुद्धा दान करायला सांगितले, असं याच्यामध्ये लिहिले. शुभ्र छत्र. पीडित ब्राह्मणास 2 वस्त्रे दान दिल्यास त्याला 10,000 वर्षे वायुलोकी मान्यता मिळते. जिसको पहनने के लिए कपड़ा नहीं उसको कपड़ा दिया जाए, 10,000 साल तक वायुलोक में उसका निवास होता है. कपड्यासह शालिग्राम ब्राह्मणाला दान दिल्यास त्याला सूर्य असेपर्यंत वैकुंठी पूज्यता लाभते. ब्राह्मणास दिव्य शय्या दान दिल्यास चंद्रलोकी मान्यता मिळते. शय्या म्हणजे पलंग. आई वडिलाच्या नावानं जे गरुड पुराणामध्ये सांगितलंय, जो पलंग दान देतोय तर त्याला चंद्रलोकाची प्राप्ती होते. देव ब्राह्मणास उत्तम दीप दान करतो, त्यास मनवंतरभर अग्निलोक मिळतो. ब्राह्मणास गजदान दिल्याने इंद्राच्या अर्ध्या सणावर बसतो. गज म्हणजे हत्ती. अश्वदानाने 14 इंद्रपर्यंत वरून लोकी सुख मिळते. जोपर्यंत 14 इंद्र एकामागून एक होऊन जात नाही तोपर्यंत इंद्र लोकातच माणूस राहतो, मजा मारत राहतो. म्हणले घोडा जर का दान केला तर. ब्राह्मणास शिबिका दान दिल्यास वायुलोकी. शिबिका म्हणजे काय, डोली. मराठीमध्ये काय म्हणता येईल त्याला, शिबिका. 4 खांदेकरी असतात त्याला, हा, पालखी. हा, शिबिका दान दिल्यास वायुलोक. पंखा, हवा मारण्याचा पंखा. अब तो ये आ गया ना, अब तो सोशल मीडिया, अब तो इलेक्ट्रिक का जमाना है. पंखा दान दिल्यास, श्वेत चौरी दिल्यास 10,000 वर्षे वायुलोक. तसेच धान्य रत्ने देणारा बुद्धिमान व चिरंजीव होतो. भारतात श्रीहरीचा जप केल्यास दीर्घायुष्य लाभते. देवाचं भजन करण माऊल्यानो. मराठीमध्ये देव आहे तुमच, हरि का भजन करो, हरि है तुम्हारा. हरि नाम लेने वाला, हरि नाम लेने वाला, हरि का ही प्यारा, हरि का भजन करो, हरि है तुम्हारा. देवाचं भजन करण मौजन, देव आहे तुमचा.
भारतात श्रीहरीचा जप केल्यास दीर्घायुष्य लाभते. श्रीहरीचा जप म्हणून ज्यांनी ज्यांनी गुरुमंत्र घेतले ना, सामुदायिक भोजन और भजन में बड़ा आनंद आता है. अकेले करोगे तो अकेले का फायदा होगा और सबको साथ में लेकर के करोगे तो सबका फायदा हो जाएगा. पूरे गांव का, पूरे देश का, पूरे मोहल्ले का फायदा हो जाएगा. एक से भले दो, दो से भले चार, चार से भले 10. एकत्रित येऊन सर्वांनी जप करावा, एकत्रित येऊन तीर्थयात्रा करावी, एकत्रित येऊन पुण्यकर्म करावं. जो पौर्णिमेच्या शेवटच्या प्रहरी देवांना बोलवतो तो जीवनमुक्त होतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दिवशी हे व्रत केल्यास दुप्पट फळ मिळते. म्हणजे जप उत्तर फाल्गुनी नक्षत्रावर जर का भगवान विष्णूचा जप केला तर दुप्पट फळ मिळतं. तिल दानामुळे शिव मंदिरी आनंद मिळतो. तिळाचं दान जर का केलं तर शंकराच्या मंदिरामध्ये खूप स्थैर्य प्राप्त होतं असं म्हटले. ताम्रपात्राच्या दानाचे फळ दुप्पट मिळते. ताम्रपात्र म्हणजे तांब्याची ताटली दान केल्यानंतर दुप्पट फळ मिळतं. अलंकार मंडित सवस्त्र सुंदर व भोग्य श्रीदान केल्यास सौदा इंद्र चंद्रलोकी मान्यता मिळते. स्वर्गातील अप्सरांसह सुखाची प्राप्ती होते. त्यानंतर हजारो वर्षे गंधर्वलोकी उर्वशीसह सुख मिळते दान करणाऱ्याला. 1000 जन्मे सुंदर प्रिय भाषणी पत्नी मिळते. 1000 जन्म गोड बोलणारी बायको भेटते म्हटले दान करणाऱ्याला. 1000 जन्म. आणि प्रत्येकाला तीच अपेक्षा आहे ना की घरच्या ज्या वहिनी असतील त्यांनी खूप गोड बोललं पाहिजे. कडक लक्ष्मी जर का झाल्या वहिनी तर मी परवाच दिवशी सांगितलं होतं ना, ब्राह्मणास सुंदर फळ दिल्यास त्याच्या प्रमाणा इतकी वर्षे चंद्रलोकी मान्यता मिळते. चांगले फळ जर का दिले ब्राह्मणाला, फळाचं वजन जेवढं असेल तितक्या वर्ष इंद्रलोकामध्ये मान्यता मिळते. पुन्हा उत्तम योनीमध्ये जन्मास येऊन त्याला सुपुत्र प्राप्त होतो. फलासह वृक्षदान दिल्यास पुष्कळ वर्ष स्वर्गवास मिळतो. विस्तृत व धान्यमय भूमी दान दिल्यास 100 मन्वंतरे विष्णुलोकी मान्यता मिळते. विस्तृत म्हणजे चांगली जमीन एखाद्या आश्रमाकरता, एखाद्या सत्कार्याकरता जर का तुम्ही दान केली तर विष्णुलोकी 100 मन्वंतर जे आहेत त्याचा काळ होईपर्यंत मान्यता मिळते. त्याला सतत 100 जन्म राज्यपद मिळते. गाईच्या गोठ्यासह ग्रामदान दिल्यास 1,00,000 मन्वंतर पर्यंत वैकुंठी पूज्यता मिळते. गाईच्या गोठ्यासह अख्खा गावच दान करून दिला म्हणले एखाद्या आश्रमाकरता तर 100 मन्वंतर पर्यंत वैकुंठामध्ये राहायला जागा मिळते त्या दान देणाऱ्या व्यक्तीला. पुष्करणी वृक्ष फले वेली यांनी युक्त असे नगर दान दिल्यास 10 लक्ष इंद्र होई तो भारतवर्षात राजा होतो. 100 नगरे अथवा सुपीक जमीन तळी विहिरी यांनी युक्त असे दान दिल्यास कोटी मन्वंतरे विष्णुलोकी मान्यता पावतो. नंतर तो जम्बूद्वीपाचा अधिपती होतो. आपले सर्वाधिकार ब्राह्मणास दान देणाऱ्या चौपट फलप्राप्ती होते. तपस्वी ब्राह्मणाला जम्बूद्वीप दान दिल्यास त्याला शतपट फळ मिळते. पृथ्वी दान देणाऱ्यास, पृथ्वी म्हणजेच गाय, पृथ्वी दान द्यायची कोणात हिंमत आहे? 2 पृथ्वी आहे, स्थावर पृथ्वी आणि जंगम. स्थावर म्हणजे सगळं जग आणि जंगम पृथ्वी म्हणजे जिनं गायीचं रूप धारण केलंय. जो गाय रूपी पृथ्वीचं दान करतो म्हटले तो तीर्थे सेवन करणारास, तपे करणाऱ्यास, सर्व दान देणाऱ्यास व ईश्वरास पुनर्जन्म मिळतो. फक्त माहेश्वरीच्या भक्तास पुन्हा जन्म नसतो. देवी भक्ताला परमपद मिळते. ते ब्रह्मदेवाचेही लय पाहतात. देवीच्या मंत्राची उपासना करणारे मणिद्वीपात राहून कित्येक कल्पांचे लय पाहतात. तुम्ही देवीचा श्री राधाये स्वाहा किंवा मग जय जगदंब, ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, श्रीं ह्रीं सरस्वत्यै नमः, कोणत्याही देवीच्या मंत्राचा जर का जप तुम्ही केला म्हटलंय, सर्व मंगल मांगल्य याही मंत्राचा जर का जप केला तर देवीची उपासना करणाऱ्यांना देवीचं पद मणिद्वीप नावाचं पद प्राप्त होतं. आणि देवीच्या पदामध्ये जाऊन ते लोक अनेक वर्ष तिथे राहतात आणि अनेक प्रकारचे प्रलय पाहतात. म्हटले एवढी विशिष्ट कृपा देवी त्यांच्यावर करते. देव सिद्ध विश्वे नष्ट होतात पण देवी भक्तांना जन्म मृत्यू जरा प्राप्त होत नाहीत. माता रानी का भक्त कभी बूढ़ा नहीं बनता मणिद्वीप में जा करके, उसे मृत्यू का भय नहीं रहता. कार्तिक महिन्यामध्ये हरीसाठी तुलसी दान करणाऱ्यास 3 युगे हरिमंदिरात सुख मिळते. कार्तिक महिन्यामध्ये रोज तुळशी अर्चन करावं म्हटले भगवान विष्णूंचं. अरुणोदयाला गंगा स्नान करणाऱ्या 60,000 वर्षे हरिमंदिरी वास मिळतो. कार्तिक महिन्यामध्ये जो सूर्योदय झाल्या झाल्या गंगेची आंघोळ करतो ना त्याला 60,000 वर्ष देवाच्या मंदिरात जागा मिळते. तो जन्म मृत्यूपासून मुक्त होऊन हरीशी सारूप्य पावतो. गंगेत नित्यानं स्नान करणारा भूलोकी सूर्याप्रमाणे तळपतो.
त्याला नित्य अश्वमेधाचे पुण्य मिळते, त्याला उत्तम योनी जन्म प्राप्त होऊन हरिभक्ती प्राप्त होते, तो जीवनमुक्त होऊन श्रेष्ठ तपस्वी होतो, तो स्वधर्म तत्पर असतो. मीन कर्म राशीमध्ये सूर्य असताना जो सुवासिक जलदान करतो त्याला 14 इंद्र होईपर्यंत सुख मिळते. नंतर उत्तम योनी जन्माला येऊन तो सुस्वरूप शिवभक्त तेजस्वी वेदांगज्ञ होतो. वैशाख महिन्यात सातूचे दान करणाऱ्या सातूच्या परमाणू इतकी वर्षे शिवमंदिरी वास्तव्य मिळते. कृष्ण जन्माष्टमी व्रत करणाऱ्या 100 जन्मे पापमुक्ती मिळते. जो कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमीचा उपवास करतो, व्रत करतो, त्याला 100 जन्मातले पाप त्याचे जळून जातात. तसेच 14 इंद्र होईपर्यंत वैकुंठ पद मिळवून उत्तम योनी जन्म मिळतो जो गोकुळ अष्टमीचा उपवास आणि कृष्णाची पूजा करतो. शिवरात्रीचं व्रत करणाऱ्याला 7 मन्वंतरी शिवलोक मिळतो. सारे गांव से दूध मंगा कर बोधेश्वर को नहला दो, मेरे पिंडी को नहला दो, मेरे बाबा को नहला दो. शिवरात्रीचं व्रत करणाऱ्याला 7 मन्वंतर शिवलोक मिळतो. शिवरात्री शंकराला बिल्वपत्रे अर्पण करणाऱ्यास त्या पत्राच्या प्रमाणा इतकी वर्षे शिवलोकी मान्य होतो. शिवरात्रीला जो बेलाचे पानं वाहतो शंकराला आणि बेलाच्या पानाची संख्या जेवढी आहे त्या संख्येच्या वर्षा एवढं तो शिवलोकात राहतो. जो चैत्र महिन्यामध्ये अथवा माघ महिन्यामध्ये व्रतोक्त शंकराला पूजितो, वेत्र घेऊन महिना, अर्ध महिना, 10 दिवस किंवा 7 दिवसपर्यंत अथवा 2 दिवस अहोरात्र भक्तीने नर्तन करणारा शिवलोकी मान्यता मिळते. शंकराच्या नावानं जो नाचतो म्हणले त्याच्यामुळे नाचायला कधीच देवाच्या भजनावर नाही. कुठं डीजेच्या पाठीमागे तुम्हाला ना ताल धरायला सांगितलं ज्ञानबा तुकाराम भानुदास एकनाथ, इथंही तुम्ही उभे राहता नुसते, अशाने कसं व्हायचं. इथं सांगितलं अहोरात्र भक्तीने नर्तन करणाऱ्या शिवलोकी मान्यता मिळते. भगवान के भजन पर नाचना कोई नाचना थोड़ी कहलाता है, उसको तो भक्ति रस कहते हैं वृंदावन में. अभी 5 मिनट में हम जाएंगे उसमें. भारतात रामनवमी करणारा 7 मन्वंतरापर्यंत विष्णुलोकी राहतो. रामनवमी उपवास करताना सगळे रामनवमी, हनुमान जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्री, वामन जयंती, नरसिंह जयंती, आषाढी, कार्तिकी एकादशी आणि वर्षातल्या बारेक बार 24 एकादशा आणि हे 8 उपवास, 32 उपवास हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहेत. प्रत्येक महिन्यातल्या 2 एकादशा आणि 8 विशिष्ट पर्वकालाचे उपवास. गोकुळ अष्टमी 1, रामनवमी 2, हनुमान जयंती 3, दत्त जयंती 4, महाशिवरात्री 5, अंगारक संकष्ट चतुर्थी 6, वामन जयंती 7 आणि नरसिंह जयंती 8 आणि 24 एकादशा. 24 आणि 8 32. दॅट इज द परफेक्ट वारकरी टू यू नो. वारकरी स्वतःला म्हणवत असाल तर हे 32 उपवास जर का तुम्ही करत असाल तर यथोक्त वारकरी तुम्ही आहात. भारतात रामनवमी करणारा 7 मन्वंतरापर्यंत विष्णुलोकी राहतो. पुढे उत्तम योनी प्राप्त होऊन तो रामभक्त होतो. जो शरद ऋतूत पौर्णिमेला देवीची पूजा करतो, महापूजा करतो, तो 7 मन्वंतरे शिवलोकी राहतो. तो पुढे राज्यपद भोगतो. शुक्लाष्टमी 15 दिवस महालक्ष्मीची 16 उपचारांनी पूजा करतो. आज अष्टमी आहे ना, आज मुख्य अष्टमी आहे शरद ऋतूतली. शुक्लाष्टमीस 15 दिवस महालक्ष्मीची 16 उपचारांनी पूजा करतो. त्याला 14 इंद्रपर्यंत गोलोक प्राप्त होतो. कार्तिक पौर्णिमेस 100 गोपींनी युक्त प्रतिमेची पूजा करण्याचे ब्रह्मदेवाचा क्षय होईपर्यंत गोलोकी कृष्णाची दृढ भक्ती मिळते. तो कृष्णाचा श्रेष्ठ पार्षद होतो. जो शुक्ल अथवा कृष्ण एकादशीचे व्रत करतो तो ब्रह्मदेवाचा क्षय होईपर्यंत वैकुंठ लोकी राहतो. अखेर त्याला श्रीकृष्णाचे सारूप्य लाभते. एकादशी करणाऱ्याला कृष्ण भगवंताचं पद प्राप्त होतं म्हटले. भाद्रपदात शुक्ल द्वादशीला इंद्राचे पूजन केल्यास त्याला 1000 वर्षे शुक्रलोक मिळतो. रविवारी संक्रांतीच्या दिवशी शुक्ल सप्तमीस सूर्यपूजा करून हविषण्ण म्हणजे फराळाचं अन्न अर्पण करणारा 14 इंद्रपर्यंत सूर्यलोकी सुख मिळते. जो ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी सावित्रीची पूजा करणारा 7 मन्वंतरापर्यंत ब्रह्मलोकी पूज्य होतो. मात्र शुक्ल पंचमी जो सरस्वतीची पूजा करतो त्याला ब्रह्मदेवाची दिवस रात्र संपेपर्यंत मणिद्वीपात वास मिळतो. ब्राह्मणास गाय आणि सुवर्ण दान करतो त्याला गायीच्या रोमा इतके दुप्पट वर्षे विष्णुलोक प्राप्त होतो. नंतर बोलोकी राज्यपद प्राप्त होते. जो ब्राह्मणाला मिष्टान्न भोजन घालतो व ब्राह्मणाच्या अंगावरील रोमा इतकी वर्षे विष्णू मंदिरे भोगतो. भारतात हरीचे नाव घेणारच त्याच्या नावाच्या प्रमाणा इतकी वर्षे विष्णुलोकी पूज्यता मिळते. तुम्ही जेवढा जप करणार म्हणले दिवस रात्र रामकृष्ण हरी अन जितकाही जप करणार म्हणले तुम्ही, जितका झाला असेल, आता किती मोजला तर नसेल तुम्ही, पण जेवढं तुमच्या अकाउंटात मध्ये जमा होईल त्या जपाच्या 1000 वर्ष तुम्हाला वैकुंठात राहायला भेटणार आहे. नारायण नक्षत्रात 1 कोटी जप केल्यास मुक्तता मिळते. त्याला विष्णूचे सारूप्य प्राप्त होते. जो पार्थिव लिंग स्थापून शिवाची पूजा करतो किंवा शिवमंदिरी जातो म्हणजे वाळूचं शिवलिंग किंवा मातीचं
मी सांगितले देशू महापुराणात. नंतर त्याला राजश्रेष्ठत्व प्राप्त होते. शालिग्रामाचे पूजन करून शिलातीर्थ प्राशन करणारा 100 ब्रह्मदेव होईपर्यंत वैकुंठी मान्यता मिळते. त्याला चिरंतन विष्णुलोक मिळतो. 14 इंद्र तो वैकुंठात राहिल्यावर भारतवर्षात राजामध्ये श्रेष्ठ होतो. जो सर्व तीर्थ स्नाने करून भूमी प्रदक्षिणा करतो त्याला पुनर्जन्म नाही. भारतातले सगळे तीर्थ मथुरा, वृंदावन, काशी सगळं ज्यांचं झालंय ना म्हटलंय बरं का. आणि सगळ्या तीर्थाला जाऊन ज्यानं सगळ्या नदीच्या डुबक्या लावल्या आणि सगळ्या नद्यात आंघोळ केले त्याला पुनर्जन्म नाही म्हटले. पण एकही तीर्थ नाही सुटलं पाहिजे भारतातलं. भारतातील पुण्यस्थली अश्वमेध यज्ञ केल्यास अश्वाच्या रोमा इतकी वर्षे इंद्राच्या अर्ध्या आसनाचे पद मिळते. सर्वात श्रेष्ठ देवी यज्ञ आहे. त्यामुळे राजसूय यज्ञाच्या चौपट फळ मिळते. नुसतं अष्टमीचं हवन जरी तुम्ही केलं म्हणले तर राजसूय यज्ञापेक्षा चौपट फळ मिळतं म्हटलं. इतकं श्रेष्ठ देवी यज्ञ आहे. देवी यज्ञ ब्रह्मदेव व विष्णू यांनी केला. शंकरानं त्रिपुरा असुराच्या नाशासाठी देवी यज्ञ केला. या सर्व यज्ञात शक्तीचा यज्ञ श्रेष्ठ होय. तिन्ही लोकात देवी यज्ञासारखा श्रेष्ठ यज्ञ नाही. पूर्वी दक्षानेही समारंभपूर्वक हा यज्ञ केला. तेव्हा दक्ष व शंकर यांचा कला होऊन ब्राह्मणांनी नंदीला शाप दिला. नंदीने क्रुद्ध होऊन ब्राह्मणा शाप दिला. त्यामुळे शंकराने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. देवी यज्ञ करणारा 100 वर्षे जगतो व जीवनमुक्त होतो. काय म्हटलंय? जीवनामध्ये येऊन एकदा जरी तुम्ही देवाचा यज्ञ केला किंवा हवनाला वगैरे बसले तर तो माणूस 100 वर्ष निसंकोच जगतो म्हटले. देवात विष्णू, देवात कोण श्रेष्ठ आहे म्हणले? देवात विष्णू, वैकुंठात नारद, शास्त्रात वेद, वर्णात ब्राह्मण, तीर्थात गंगा, पवित्र पुरुषात शिव, व्रतात एकादशी, फुलात तुळसी, नक्षत्रात चंद्र, पक्षात गरुड, स्त्रियात प्रकृती श्री राधाराणी, सरस्वतीमध्ये पृथ्वी, इंद्रियात मन, प्रजापतीमध्ये ब्रह्मदेव, प्रजेमध्ये प्रजापती, वनात वृंदावन, वर्षात भारतवर्ष, श्रीमंतात लक्ष्मी, विद्वानात सरस्वती, प्रतिपदामध्ये दुर्गा, सौभाग्यात राधिका, तसे सर्व यज्ञात देवी यज्ञ श्रेष्ठ. हे जे सवडं आपण ऐकलं सगळ्या यज्ञामध्ये देवी यज्ञ श्रेष्ठ आहे. आणि हे कोण सांगतंय? यम सांगतोय. कोणाला? सावित्रीला. सावित्री म्हणली सगळं ठीक आहे, मी सगळं करते, माझा नवरा मला जिवंत करून वापस पाहिजे. शेवटी सावित्री म्हणली मी माझं पुण्य पूर्ण देते पण बायकोचं पुण्य नवऱ्याला कामी येत नाही म्हणले. नवऱ्याचं पुण्य बायकोला कामं येतं. काही का असं ना म्हणले. पुढच्या जन्मात लागलं तर परत फेड करू पण माझ्या नवऱ्याला वापस घेतल्याशिवाय जाणार नाही. सावित्रीची परीक्षा घेण्याकरता देवतांनी हे सर्व केलं होतं. शेवटी यमानं सावित्रीचा पती तिला जिवंत करून वापस परत दिला. नरककुंडाची माहिती पातकाप्रमाणे नरक प्राप्ती नरककुंडाची माहिती दिली. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. आपला तो एक देव करुणे घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे, एरते माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानू. 2481 अभंगाचा नंबर. अविनाश करी आपली ऐसे मनाला विपिसे गोविंदाचे, तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. देह जाईल जाईल त्यासी काळबा खाईल, कारे नुमजसी दगडा, कैसे हत्ती घोडेवाला लोंडे बालस्ती सुपती. जरा आलिया फजिदी 2447 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे तो गोबरा यांचे. चलो थोड़ा भजन करते. पंखीड़ा क्योंकि आखिरी दिन है. खड़े होकर के हाथ से ही दांडिया खेल करके जरा आनंद सभी लोग. पंखीड़ा
चुंदड़ी लाओ रे मारी महाकाल के लिए चुंदड़ी लाओ रे। अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे। मारी महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे मारी महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे। पंखीड़ा हो पंखीड़ा पंखीड़ा मारा गाव का लिलहार भाई बेगा बोरे मारा ओ मारी महाकाल के लिए सुंदर चुड़िया ला बोरे मारी अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे मारी महाकाल से मिलके कहना गरबा खेलेंगे मारी महाकाल से मिलके कहना गरबा खेलेंगे ओ पंखीड़ा हो पंखीड़ा पंखीड़ा हो पंखीड़ा मारा गाव का सुनार भाई जल्दी आओ रे मारा गाव का सुनार भाई जल्दी आओ मारी महाकाल के लिए सुंदर पायल लाओ रे मारी महाकाल के लिए सुंदर पायल लाओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे हमारी महाकाल से मिलके कहना गरबा खेलेंगे मारी महाकाल से मिलके कहना गरबा खेलेंगे ओ पंखीड़ा हो पंखीड़ा पंखीड़ा हो पंखीड़ा
घंटा की कथा शेष है, आगे 10 चौकिया लग जाएगी, चौकिया. मराठीमध्ये चौरंग. 9 लाईनमध्ये 9 कुमारिका बसतील आणि एका ठिकाणी बटू वामन असे 10 जण सांगितले आहेत आणि मग त्यांची पूजा होऊन आरतीमध्ये प्रवेश असेल. पुढे भगवान विष्णूनं नारदाला देवीच्या भक्तीचं महात्म्य सांगितलं की देवी भक्तिं देहि मह्यसाराणां चैव सारकं पुंसाम मुक्तिद्वार बीजं नरकारणवतारकं कि कारणं मुक्तिसाराणां सर्वाशुभविनाशनं दारकं कर्मवृक्षाणां कृतपापोगहारणं. सभी देवताओं के भक्ति से श्रेष्ठ माता रानी की भक्ति है. सांगितलं पित्यापेक्षा मातेची महती 100 पट अधिक आहे. काय आहे? पित्यापेक्षा मातेची महती 100 पट अधिक आहे आणि आई वडिलापेक्षाही गुरुची महती 100 पट जास्ती आहे. जो देवीची भक्ती करतो म्हटले म्हणजे याचा अर्थ बाकीच्या देवाची भक्ती नाही बंद करायची. शास्त्रामध्ये सांगितलंय प्रत्येकाला एक कुलदैवत असतं आणि एक कुलदेवी असते, आहे की नाही. काहीचं खंडोबा कुलदैवत आहे, तुळजा भवानी किंवा रेणुका देवी कुलस्वामिनी. कुलदैवत पण असतं, कुलदेवी पण असते. देवाची भक्ती तर करायची, पण देवाच्याही भक्तीपेक्षा जर का थोडीशी अधिक आपण देवीची भक्ती केली तर निश्चित सर्व मनकामना पूर्ण होतात. महालक्ष्मीचं आख्यान पुढे सांगितलं. समुद्र मंथनाची कथा आली. दुर्वास ऋषीचा अपमान इंद्रानं केला. दुर्वास ऋषींच्या श्रापानं इंद्राचे 14 रत्न समुद्रात बुडून गेले आणि महालक्ष्मी म्हणजे हलाहल नावाच्या दैत्याचा वध करून विष्णू आणि शंकरानं जो तिरस्कार केला होता आपल्या बायकांचा, लक्ष्मी लुप्त झाली आणि आदिशक्ती लुप्त झाली. ती शंकराची बायको सती होऊन आली आणि ही समुद्रातून निघाली, विष्णूच्या गळ्यामध्ये माळ घातली आहे असं वर्णन आलं. महालक्ष्मीच्या पूजेचे प्रकार सांगितले. स्वाहादेवी. सगळे स्वाहा म्हणजे यज्ञ. जगामध्ये जितकेही यज्ञ होतात देवी भागवतात लिहिलं. तो यज्ञ ब्रह्मदेवाला शरण गेला आणि तो म्हणला मला बायको नाही, तर ब्रह्मदेवानं स्वतःच्या इच्छेनं एक बाई निर्माण केली आणि त्या बाईला नाव दिलं स्वाहा. यज्ञाची बायको स्वाहा. यज्ञामध्ये काय करतो आपण? अगणये नमः स्वाहा, इंद्राय नमः स्वाहा. स्वाहा ही स्त्री आहे, ती ब्रह्मदेवानं निर्माण करून यज्ञाला बायको म्हणून दिली आणि तेव्हापासून यज्ञाला बायकोच्या द्वारे हवीरभाग भेटू लागला. यज्ञाला बायको दिली तर तुमचे आमचे जे पित्र आहेत ना, पित्र तुम्ही 22 ते 29 ला आलते, ते पित्र खाली येतात 15 दिवस. पित्र म्हणले आम्हाला बायको पाहिजे. पित्र जिवंतपणी जी बायको असते ती वेगळी, मेल्यावर पुन्हा वेगळी बायको असते पित्रांची. देवी भागवतात लिहिलं सगळ्या पित्रांची. तिचं नाव सांगितलं स्वधा. काय नाव सांगितलं? स्वधा. यज्ञामध्ये स्वाहा आहे आणि मरणोत्तर कर्माला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? पिंडदान करते फक्त स्वाहा का प्रयोग नाही होता है. समर्पयामी प्रतिगृहताम नहीं होता है. पिंडस्थ पीतराः चंदनम स्वदाः यवोदकं स्वदाः तिलोदकं स्वदाः पुष्पं स्वदाः धूपं स्वदा दीपं स्वदा नैवेद्यम स्वदाः. क्या प्रयोग होता है? स्वधा. ब्रह्मदेवानं यज्ञाला जशी स्वाहा नावाची बायको निर्माण करून दिली, देवीच्या आज्ञेने स्वधा नावाची बायको बनवली, ती पित्रांना दिली. पित्रांना बायको दिल्यानंतर मग कशाला विचारता? ब्राह्मण लोक म्हणले आम्हालाही बायको पाहिजे. म्हणजे तुम्ही यज्ञालाही दिली, पित्राला दिली, आम्हालाही देऊन टाका ना. खरी बायको काय है ब्राह्मणाची? उसको कहा है दक्षिणा. कोई भी कर्म दक्षिणा के बिना सफल नहीं होता. कल हमने यहाँ पे पूजा की, बराबर है, इतना समय भी नहीं था, लेकिन आप यदि दक्षिणा नहीं देते तो कर्म सफल नहीं होता. म्हणून दक्षिणेचं निर्माण कसं झालं धर्मशास्त्रात ऐका. तुम्ही जी दक्षिणा देताना पाया पडून, मला असू, कोणत्या महाराजाला असू, देवाला असू, दक्षिणा सगळ्यात अगोदर कुठे निर्माण झाली ऐका. दक्षिणा ही लक्ष्मीचा अवतार आहे ऐका. गोलोक धामाची कुलस्वामिनी राधा राणी आहे. गोलोक धामामध्ये सुशीला गोपीला राधेनं श्राप दिला. राधेची स्ट्रिक्ट वॉर्निंग होती सगळ्यांना की कृष्णासोबत कोणी थांबायचं नाही, तरी सुशीला गोपी थांबली आणि सुशीला गोपीला राधेनं श्राप दिला की तू तत्क्षण भस्म होशील. ती घाबरली आणि घाबरल्यामुळे ती गायब झाली. कोण? सुशीला नावाची गोपी राधेच्या श्रापानं, आणि लक्ष्मीच्या शरीरात घुसली. काय झालं? लक्ष्मीच्या शरीरात घुसली. राधेने तिला श्राप दिला, तू कृष्णासोबत आहे म्हणून तू भस्म होशील.
राधेला घाबरली आणि लक्ष्मीच्या शरीरात घुसली. लक्ष्मीच्या शरीरात घुसल्यानंतर माता लक्ष्मी, विष्णूची पत्नी माता लक्ष्मीनं त्या सुशिला नावाच्या गोपीला आपल्या उजव्या हातातून बाहेर काढलं. म्हणजे आपल्या उजव्या हातातनं तिला बाहेर येण्याला रस्ता दिला. आणि उजव्या हाताला संस्कृतमध्ये दक्षिण बाहू असं म्हणतात आणि तिचं नाव पडलं दक्षिणा. ती दक्षिणा नावाची देवी लक्ष्मीनं ब्राह्मणांना देऊन टाकली. आज से ये तुम्हारी पत्नी है. किनको कहा? संसार के पूरे पंडितों को. कर्म झाल्यावर दक्षिणा द्यायला जर का विलंब लावला तर फल कमी होतं. चट मंगनी पट ब्याह होना चाहिए, दक्षिणा में देर नहीं करना चाहिए. देवी भागवत में लिखा. कर्म झाल्यानंतर जर का दक्षिणा द्यायला विलंब लावला तर फल कमी होतं. किती ऐका. एक रात्र जर का झाली म्हणजे आज झालं आणि तुम्ही उद्या दिलं तर खलास झालं फळ, तुम्हाला भेटलं नाही म्हटले. एक रात्र झालं याच्यात लिहिलंय ना. हे याच्याकरता देऊन जातो की तुम्ही बिलकुल असं डसकूनच राहिले पाहिजे म्हणून ही माहिती. एक रात्र झाल्यास ते फळ 100 पटीनं कमी होतं. 100 पटीनं म्हणजे 100 दिवस माणूस मागं जातोय असं धरा होतं. आणि 3 रात्री जर का निघून गेल्या, कर्म झाल्यावर दक्षिणा द्यायला तुम्ही 3 रात्री ओलांडल्या त्यापेक्षा 100 पट फळ कमी होतं. महिना जर का लोटला तर 1,00,000 पट फळ कमी होतं. यजमानाचं त्याला फळ भेटत नाही. व वर्ष लोटल्यास 3 कोटी पटीनं फळ निष्फल होतं. असा यजमान कर्माचा अधिकारी होत नाही. एवढंच नाही, एक व्यतिपात जरी आडवा गेला म्हणले दक्षिणा द्यायला तर अनेक जन्माचं पापक्षय आपला निर्माण होतो. लक्षात घ्या. हे तुम्हाला घाबरवण्याकरता नाही, हे जे खरोखर शास्त्र वर्णन आहे ते मी आपल्या समोर ठेवलंय. षष्ठी देवीचा आख्यान पुढे सांगितलंय. मंगलचंडी देवीचं आख्यान सांगितलंय. जी मंगळाची देवी आहे ते मंगलचंडी देवीचा मंत्र सांगितलं. ओम ह्रीम श्रीम क्लीम मंगलचंडिके हुम फट स्वाहा. मनसा देवी सांगितली आहे. मनसा देवी कुठे? हरिद्वारला आहे. मां मनसा मेरी लाज रख ले, ऐसा एक भजन है वो देवी का. गाने का समय नहीं है. ही मनसा देवी उडण खटोल्यामध्ये बसून, हरिद्वारला खूप पायऱ्या आहेत. हरिद्वारला उडण खटोला असं ते तारेला अडकवलेलं आहे, त्याच्यामध्ये बसून लोक त्या देवीच्या दर्शनाला जातात. ज्यांचे गुडघे गिडगे प्रॉब्लेम आहे, कमरेत वगैरे, असे लोक पायी पायी नाही चालत, उडण खटोल्यामध्ये बसून तिथं जातात. आणि त्या देवीचा मंत्र सांगितलाय. ओम ह्रीम क्लीम मनसा देव्यै स्वाहा. आणि त्यानंतर सुरभीची माहिती सांगितली आहे. जगामध्ये सगळ्यात आधी गाय कशी जन्माला आली? लक्ष द्या. आता 47 प्रकारच्या गायी आपण पाहतो, तशा 200 प्रकारच्या गावरान गायीचे प्रकार आहे. 200 प्रकारच्या वेगवेगळ्या गावरान गायी आहेत. 47 प्रकारच्या भारतात सापडतात गावरान गायी, ज्या कौशिक महाराजांकडे आहे वृंदावनला. आचार्य प्रभु कौशिक महाराज, उनके पास में 47 प्रकार की देसी नस्ल की गौ माता है. पण 200 प्रकार आहेत गावरान गायीचे, जिला असा खांदा असतो. जगात सगळ्यात पहिली गाय कशी उत्पन्न झाली? शब्दाकडे नीट लक्ष द्या. महर्षी वेदव्यास जन्मेजय राजाला सांगतात. गोलोक धामाचे स्वामी आहेत भगवान श्रीकृष्ण आणि कुलस्वामिनी आहे राधाराणी. तिथे एक गोपिका होती, तिचं नाव होतं सुरभी. काय नाव होतं? सुरभी. त्या सुरभी नावाच्या गोपीला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तू मुझे आज एक ऐसी चीज पिला दे जिसको पी करके मैं वाकई तृप्त हो जाऊं. मग ती म्हणली, काय देऊ? शरबत देऊ का पाणी देऊ? भगवान श्रीकृष्ण म्हणले, दुसरंच काहीतरी पाहिजे. तेव्हा दूधही जगामध्ये अस्तित्वात नव्हतं. दुधाची संकल्पना कशी अस्तित्वात आली? भगवान श्रीकृष्ण म्हणले, थांब. त्या गोपीला पाहिलं आणि त्या गोपीचं सौंदर्य पाहिलं भगवान श्रीकृष्णाने आणि त्या गोपीला सांगितलं, डोळे बंद कर. त्या सुरभी नावाच्या गाईला संस्कृतमध्ये सुरभी असं म्हणतात किंवा धेनू असं म्हणतात. त्या सुरभी नावाच्या गोपीनं डोळे बंद केले आणि जसे डोळे बंद केले भगवान श्रीकृष्णाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती जी गोपी होती म्हणले स्त्री, ती 4 पायाची चतुष्पदा कामधेनू नावाची गाय झाली. सगळ्यात आधी भगवान श्रीकृष्णानं सुरभी नावाच्या गोपीला जगामध्ये दुधाची संकल्पना अस्तित्वात यावी, सगळ्यांना दूध मिळावं, भगवंताच्या अभिषेकाकरता बालकांना दूध मिळावं, जनसामान्य लोकांना दूध मिळावं, योगी जपी तपी संन्यासी लोकांना दूध मिळावं, म्हणून त्या बाईच्या डोक्यावर हात ठेवला सुरभीला आणि तिला चतुष्पदा गाय केलं आणि तिच्या स्तनाचं दोहन केलं. भगवंतानं मनसोक्त तिचं दूध काढून दूध प्राशन केलं आणि त्या गायीपासून अनेक प्रकारच्या देशी गावरान गायी जन्माला आल्या. तिथून गौवंश पुढे वाढला असं वर्णन देवी भागवतामध्ये आलाय. ओम गोमात्रे च विद्महे धेनुनंदिन्येन धीमहि तन्नो सुरभि गायत्री गंगा गौमाता प्रचोदयात. ज्याच्या खुंटीला एकही गाय बांधलेली असली म्हणले, उसके घर में आनंद ही आनंद है. सभी धर्मों से जिसका संबंध है. गाय ब्राह्मण के यहाँ पर बांधो, किसी क्षत्रिय के यहाँ पर बांधो,
किसी जैन मारवाड़ी के यहाँ पर बांधो या किसी मुस्लिम के यहाँ पर बांधो, दूध ही देगी, वो नहीं बोलेगी तुम पंडित नहीं हो। सभी धर्मों से जिसका संबंध है उसके घर में आनंद ही आनंद है। पंचगव्य को जिसने पिया है सभी रोगों से मुक्त हुआ है। गौ माता से हो गाय माता से। श्रीमद्देवी भागवते महापुराणे नवम स्कंदे अध्याय हरय नमः 10 मिनिटाची कथा आहे। 11वा आणि 12वा स्कंद हा निव्वळ पंडित लोकांकरता सांगितला। गायत्री मंत्रात जप कसा करायचा, संध्या कशी करायची, आणि याची काही तुम्हाला गरज नाही म्हणून त्याचा फक्त टच असेल। आणि 10वा स्कंद महत्त्वाचा आहे की नाही? तुम्ही पण तिकडून हात केला, काही टेन्शन नाही। श्री जगदंबिकायै नमः का करायची तुम्हाला संध्या गिंध्या करायची? 12 वाजून द्या। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे। अथ श्रीमद्देवी भागवत महापुराणं दशमस्कंदः प्रथमोऽध्यायः। नारद उवाच। नारदानं भगवान विष्णूच्या चरणामध्ये प्रणिपात केला। नारायण धराधार सर्व पालन कारण भवेतोदीरितं देवी चरितं पापनाशनम् कि मन्वन्तरेषु सर्वेषु सा देवी यत स्वरूपिणी यदाकारेण कुरुते प्रादुर्भावं महेश्वरी। देवी भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये ब्रह्मदेवाच्या आज्ञेने स्वयंभू म्हणून भगवतीची तपश्चर्या केली आणि भगवती प्रसन्न झाली आणि मनुला वंशवृद्धीचं वरदान दिलं की तुमसे आगे संसार का विस्तार होगा। पुढे विंध्य पर्वत आणि नारदाचा संवाद झाला। विंध्य पर्वताला नारदानं सांगितलं तू मोठा आहेस पण मेरू एवढा मोठा नाही आहेस। त्याला फार दुःख झालं म्हणून विंध्य पर्वत वृद्धिंगत झाला, तो वाढला आणि जसा वाढला सूर्याला जाऊन टेकला। सूर्याला जाऊन टेकला तर अंधकार पडला। सगळेजण अगस्ती ऋषीला शरण गेले। अगस्ती ऋषी रामायणातले ज्यांनी राक्षसांचा गर्भ संपवण्याकरता समुद्र एका वंजळीनं पिला आणि लघवी केली तर सोडून दिला। लोपामुद्रेचे पती, लोपामुद्रा महात्मी आणि मोठी पतिव्रता ते अगस्ती महाराज विंध्याचे गुरु होते। और चेला कितना भी बड़ा हो जाए गुरु के सामने चेला रहता है कि नहीं? अगस्ती महाराज आले ना, अगस्तीनं त्याला पूर्ववत व्हायला सांगितलं। जलो मत ट्रक के पीछे लिखा होता है बराबरी मत करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। हाँ, नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार। कुछ गीत ऐसे है कि वो भजन से भी आगे है भैया इसलिए। हाँ, पुराने गीत धर्म कारण में राजकारण कभी मत घुसाओ। मैं क्यों बोल रहा हूं, इथे नाही आहे तिकडचं सांगतोय, आमच्या तिकडचं धर्म कारणात राजकारण अजिबात घुसवू नका म्हटले। आपस में प्रेम करो। हाँ, तुम्ही तिकडचेच आहे बरोबर। धर्म कारण में राजकारण नहीं होना चाहिए लेकिन राजकारण में धर्म कारण जरूर होना चाहिए ऐसा कहा है। विंध्याला त्याचा गर्भपरिहार देवांचं दुःख, देवांना याच्यामुळे दुःख झालं सांगितलं की समुद्र मंथनाचं युद्ध झाल्यानंतर आहा, 9 कुमारिका आई है 9 कुमारिका, चलो उनका स्वागत करते हैं थोड़ा सा। चाक्षुष मनुचं चरित्र सांगितलं, विंध्यवासिनी देवीचं चरित्र सांगितलं। आपण ज्या सुरत राजाची समाधी वैश्याची सुमेधा ऋषींची कथा ऐकली होती त्यांची कथा सांगितली। सावर्णो मनुचं वर्णन या ठिकाणी देवी भागवतात केलं आणि भ्रामरी देवीचं चरित्र सांगितलं की पाताळातून एक अरुण नावाचा दैत्य वरती आला होता। तो मदोन्मत्त झाला होता। त्यांनी देवांना त्राहिमाम करून सोडलं म्हणून सगळ्या देवांना देवीची प्रार्थना केली। देवी प्रसन्न झाली आणि पाताळातल्या अरुण नावाच्या दैत्याला मारण्याकरता सिंहावर बसून आली आणि देवीच्या अवतीभवती सगळे भ्रमर होते। त्या भ्रमरांनी अरुण नावाचा राक्षस राजा आणि त्याचे सगळे सैन्य यांच्यावर आक्रमण केलं आणि सगळ्या भ्रमरांनी भुंग्यांनी सगळ्यांना चावून सर्वांचा संहार केला। याला भ्रामरी माता असं म्हटलेलं आहे। बोलिये भ्रामरी माता की जय, रेणुका माता की जय, नव कन्याओं की जय, नव कुमारिकाओं की जय, कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय। ओम श्री जगदंबिकायै नमः।
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे अतः श्रीमद्देवी भागवत महापुराणम् एकादश स्कंद अथ प्रथमोऽध्यायः नारद उवाच भगवन् भूत भवेश नारायण सनातन अख्यातम परमाश्चर्यं देवी चारित्रमुत्तमं प्रादुर्भावः परो मातु कार्यार्थमसुहृद्रुहाम अधिकारातिरुक्तात्र देवी पूर्णकृपा आवशात। देवी भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये विशिष्ट शास्त्रीय दर्शन सांगितलंय। शास्त्रीय दर्शन म्हणजे सदाचार विधी, चांगलं वागण्यालाच महत्त्व। आचार हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे म्हटले, नाही तर टप्पू टप्पू माळा घातल्या बसम गिसम सोपडलं पण सगळं वागणं बोगस आहे म्हटलंय, त्याला काही अर्थ नाही आहे की नाही। अशा आचार चांगलं वागणं आहे की नाही बाबा, चांगलं वागणं हाच पहिला धर्म याच्यामध्ये विशिष्ट सांगितलाय, त्याला सदाचार विधी असं म्हटलंय। शौचासंबंधी आचार सांगितला। शौच म्हणजे शांतता। आचारहीनं न पुनन्ते वेदा यदप्यधीता सह षडभिरंगे छंदस्येन मृत्युकाले त्यजन्ति निडशकुंता इव जात पक्षाः। रात्रीच्या 55 घटिकानंतर उषकाल होतो। व्यास जन्मेजयाला भागवताच्या 11व्या स्कंदात सांगतात, रात्रीच्या 55 घटिका होऊन गेल्या की उषकाल होतो म्हणजे प्रातकाल होतो। 57 घटिकानंतर रात्रीच्या अरुणोदय काल म्हणजे सूर्योदय होतो। 58 घटिका झाल्या असत्या प्रातकाल होतो, त्यानंतरचा काल सूर्योदयाचा होय। द्विजाने प्रातकाली उठून एका बाणाची भूमी ओलांडून पुढे जावे आणि विष्ठामूत्र याचं विसर्जन हे काही सांगायची गरज नाही, नकोच हे रिकामा ताण सांगितलेला। काय काय सांगितलंय, दिवसा बाथरूमला बसले तर उत्तरेकडे तोंड करा, रात्री बसले तर दक्षिणेला करा, म्हणजे 2-2 टॉयलेट बांधावं लागतील। हा खूप मोठा झमेला आहे, याच्यात नाही घुसलेलं बरं। पहा म्हणजे इतकी माहिती दिली शास्त्रोक्त की शास्त्रोक्त पद्धतीने कशा पद्धतीने बसावं, इतका प्रगत आहे शास्त्र आपलं। सकाळी उत्तरेकडे, रात्री दक्षिणेकडे। जुन्या काळात बाथरूम नसलं, ओल्या झाडाच्या पानावर बसायचं नाही, गवतावर बसायचं नाही, वाळलेल्या पानावर शौचाला बसायचं असं शास्त्र आहे। रुद्राक्षाची माहिती पुढे दिली आहे, आपण ती शिवमहापुराणामध्ये ऐकली आहे। शुद्ध स्मारतम चाचमानं पौराणं वैदिकं तथा तांत्रिकं श्रोतमित्याहु षडविधिं श्रुतिचोदितं विणमुत्रादिक शौचं च शुद्धं च परिकीर्तितं स्मारतं पौराणिकं कर्मम् आचान्ते विधिपूर्वकं वैदिकं श्रोतमित्यादि ब्रह्मयज्ञादिपूर्वकम् अस्राविद्यादिकं कर्म तंत्रिको विधिरुच्यते। भगवान शंकराच्या व्याकुळ नेत्रातून अश्रूचे थेंब या भारतात जिथे जिथे पडले तिथे एकाच वेळेस 14 प्रकारचे रुद्राक्षाचे झाडं निर्माण झाले। एक मुखी ते 14 मुखी आणि प्रकार 28 त्याच्यामध्ये। एक मुखी ते 14 मुखी 14 झाडं निर्माण झाले आणि त्याच्यातले प्रकार 28 आहेत। रंग 4 आहेत। पहिला रंग पांढरा, दुसरा रंग पिवळा रुद्राक्षाचा, तिसरा रंग लाल आणि चौथा रंग काळा। पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष शिव महापुराणामध्ये लिहिलंय आणि देवी भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये महर्षी वेदव्यास जन्मेजयाला सांगतात, पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष ब्राह्मण लोकांनी धारण करावे। पिवळ्या रंगाचे जे लाल रंगाचे रुद्राक्ष जे आहेत ते क्षत्रियांनी धारण करावे। पिवळ्या रंगाचे रुद्राक्ष जैन, मारवडी, माहेश्वरी यांनी धारण करावे आणि काळ्या रंगाचे रुद्राक्ष इतर लोकांनी धारण करावे। प्रमाण काय आहे त्याचं, शुद्धतेचं ओळखायचं प्रमाण, घरी त्याला आणायचं, एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं किंवा बकेटमध्ये पाणी घ्यायचं। रुद्राक्ष खाली जर का तळाला जाऊन बसला, बुडाला तर खरा समजायचा, नाही बुडाला तर खरा नाही समजायचा। आकाराने रुद्राक्ष जेवढा लहान तेवढा विशिष्ट फल देतो। गळ्यामध्ये रुद्राक्ष घालताना काळ्या धाग्याचा वर्जित करावं, काळ्या धाग्यामध्ये रुद्राक्ष घालू नये, पांढरा, लाल किंवा पिवळ्या धाग्यामध्ये रुद्राक्ष घालावा। आणि रुद्राक्षाची माळ घालताना त्याचं शास्त्र बदलतं। रुद्राक्षाची माळ सकाळी आंघोळ झाल्यावर गळ्यात धारण करावी, लघवीला जाताना काढून ठेवावी, शौचाला जाताना काढून ठेवावी, झोपताना काढून ठेवावी, नाही तर फळ निष्फळ होऊन जातं। रुद्राक्ष का बहुत बड़ा फल है प्यारे, मृत्यु में भी किसी के पहन करके नहीं जाना रुद्राक्ष। आणि कोणत्या राशीच्या लोकांना कोणता रुद्राक्ष घालावा हे पुढे शिव
शिवमहापुराणामध्ये विशिष्ट याचं दर्शन करवलंय. पाप पुरुषाची कल्पना. भस्म त्रिपुंड लेपन सांगितलंय. जो माणूस भस्म लावतो म्हटले, भस्माच्या 3 रेषा आहे. डाव्या भुवळीपासून उजव्या भुवळीपर्यंत भस्म गेलं पाहिजे, त्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे. भस्म लावताना सकाळी पांढऱ्या रंगाचं भस्म लावावं. पांढऱ्या रंगाच्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करावं. दुपारी पिवळं चंदन मिक्स करावं आणि रात्री पांढरं भस्म लावावं. भस्म कधीच कोरडं लावू नये. त्याचा मंत्र ऋग्वेदामध्ये आलेला आहे. मानस तोके तणये मान अयो मानो गोष मानो अश्वेश्वरी शिबिरान मानो रुद्र भामितो बधीर हविष्मित सदा मित्वा हवामहे इति हस्ते भस्मं गृहीत्वं जलमिश्रितं कृत्वा ईशानं सर्व विद्यानां ईश्वरं सर्व भूतानां ब्रह्मणाधिपतिर असे वगैरे मंत्र बघितल्याचे आहेत. शिरसी ही तत्पुरुषाय महादेवाय तन्नो मुखे हे अघोरेभ्यौ त घोरेभ्यं घोरघोरत्रभ्यं सर्वेभ्यं सर्वशर्व नमस्ते स्तोत्ररूपेभ्यं हृदये नमः असे मंत्र आहे त्याचे. डोक्याला ताण आहे, अवघड आहे, पाठ करणं डेंजरस आहे. मग काय करायचं? डायरेक्ट ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय काय? ओम नमः शिवाय ललाटे, ओम नमः शिवाय मुखे हे, ओम नमः शिवाय कंठे, ओम नमः शिवाय दक्षिणस्कंदे, ओम नमः शिवाय वामस्कंदे. मंत्र येत असतील तर फार चांगलं आहे, पण नसतील येत तर हे अशा पद्धतीने भस्म लावल्यानंतर सायंटिफिक रिझन असं आहे, भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी होतो. कारण की एक गुरुचरित्रामध्ये लावारीच माणूस मेला होता वैश्यगमन करून, आणि त्याचं कोणी अंतिम संस्कार करणार नव्हतं. एक पुत्र जंगलामध्ये गेलं, त्याला काही खायला भेटलं नाही. शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात गेलं, त्याला मारायला लोक पाठीमागं काठ्या घेऊन पळाले. ते कुत्र हवनकुंडात जाऊन पडलं. हवनकुंडाची राख त्या कुत्र्याच्या अंगाला लागली आणि ते कुत्र आपला जीव वाचवण्याच्या भीतीनं जंगलात पळत सुटलं. मेलेल्या माणसाच्या शरीराची दुर्गंधी कुत्र्याला आली आणि ते कुत्र मेलेल्या माणसाच्या शरीराची दुर्गंधी ऐकून त्या मेलेल्या माणसाच्या शरीरावर जाऊन बसलं. कुत्र्याच्या पोटाला लागलेलं भस्म त्या मेलेल्या पापी माणसाच्या कपाळाला लागलं. ते पापी माणूस जाणार होतं यम लोकाला. तत्क्षण मुक्त हो गया वो जीव और शिवलोक को चला गया. यही भस्म की महिमा है प्यारे, यही भस्म की महिमा. बस इसलिए भस्म लगाना चाहिए. डाव्या भोळेपासून उजव्या भुवळीकडे जातं कामा नाही. 3 रेषा जर का लावायच्या असतील तर हे 3 बोट आहे, हे पित्राचं बोट आहे, हे वापरायला चालत नाही भस्माला. या 3 रेषा अशा डाव्या भुवळीकडून उजव्या भुवळीकडे, आणि त्रिपुंड काढायचं असेल तर या 2 बोटानं डाव्या भुवळीपासून उजव्या भुवळीकडे आणि उजव्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे. हे झालं त्रिपुंड, जे मी शिवमहापुराणात लावायचो ना. आपण वारकरी आहोत म्हणून आपल्याला ऊर्ध्वपुंड सांगितलंय. ऊर्ध्वपुंड मृदाकार्यात भस्मानाम तुम त्रिपुंडकम. पाशुपत व्रत करायला सांगितलंय. तुम्ही करत असाल 5 सोमवार मंदिरात जायचं, 6 दिवे घेऊन जायचे, 3 नैवेद्य घेऊन जायचे, 2 तिथेच ठेवायचे, घरी आणायचा, 5 दिवे तिथेच लावायचे, 6वा दिवा घरी येताना दरवाजाच्या बाहेर लावायचा, आहे की नाही. त्याला पाशुपत व्रत असं म्हटलंय देवी भागवतात. भस्माचं महात्म्य सांगितलंय. भस्माचे 3 प्रकार देवी भागवतात सांगितले. शांतिक भस्म, पौष्टिक भस्म आणि कामिक भस्म असे 3 प्रकारचे भस्म आहे. भस्मधारणाचा विधी सांगितलं. त्रिपुंड व ऊर्ध्वपुंड याविषयी माहिती सांगितली आहे. आणि पुढे संध्योपासना ब्राह्मणा करता सांगितली. ब्राह्मणानं सकाळी संध्या करताना गायत्री मंत्राचा जप करताना ते गायत्री मंत्राचे जप करताना हृदयाला माळ लावावी किंवा नाकाची दृष्टी माळीवर ठेवावी किंवा एखाद्या वृक्षाकडे पाहत जप करावा. सकाळी उभा राहून जप करावा ब्राह्मणाने, दुपारी उभा राहून किंवा बसून जप करावा आणि संध्याकाळी बसून जप करावा असं सांगितले. सकाळची संध्या करताना पूर्वेकडे तोंड करावं, दुपारची संध्या करताना उत्तरेकडे तोंड करावं, संध्याकाळची संध्या करताना पश्चिमेकडे तोंड करावं वगैरे वगैरे. काही गरज आहे का तुम्हाला याची? काही आवश्यकता नाही. हे देवादेवाचं पाहून घेतील, आहे की नाही. हे सगळं त्यांच्याकरता सांगितलंय. माध्यान्ह संध्या सांगितली, ब्रह्मयज्ञ सांगितलाय, गायत्री मंत्राचं पुरच्चरण सांगितलंय, व्रताची लक्षणे सांगितली, व्रतांचे प्रकार सांगितले आहे, पापक्षालनाचे मार्ग सांगितले आहे. इथे 11व्या स्कंदाला पूर्ण विराम दिलाय. श्रीमद्देवी भागवते महापुराणे 11 स्कंदे अध्यायः. हरये नमः, हरये नमः. ओम श्री जगदंबिकाये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. अतः श्रीमद्देवी भागवत महापुराणं 12 स्कंद अथ प्रथमोऽध्यायः. नारद उवाच. सदाचार विधिर्देव भवता वर्णितः प्रभो तस्याप्यतुल महात्म्यं सर्वपाप विनाशनम. गायत्रीचे ऋषी छंद देवता सांगितले. गायत्रीचे ऋषी 24 आहेत. किती आहेत? 24 ऋषी गायत्रीचं आराधन करतात. वामदेव, अत्री, वसिष्ठ, शुक्र, कर्म, पराशर, विश्वामित्र, कपिल, शौनक. गायत्रीचे छंदही 24 आहे. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, प्रहती, पंक्ती. आणि त्याचप्रमाणे गायत्रीच्या देवताही अग्नी, प्रजापती, सोम वगैरे वगैरे. गायत्री शक्ती तत्वे मुद्रा. गायत्रीच्या मुद्रा सांगितल्या. जपाच्या आधीच्या ज्या आहेत
त्या 8 मुद्रा आहेत किंवा 24 मुद्रा आहेत आणि जपाच्या नंतरच्या 8 अशा टोटल 32 मुद्रांनी युक्त गायत्री मंत्राचा जप करावा. मुद्रांची नावं सांगितली आहेत. सम्मुखम संपुटम विततम विस्तृतम द्विमुखम त्रिमुखम चतुर्मुखम पंचामुखम अधोमुखम व्यापकांजलिम. गायत्री कवच सांगितलंय. गायत्रीच ब्राह्मणाचं कवच आहे. गायत्री हृदय सांगितलंय. गायत्री स्तोत्र सांगितलंय. गायत्री सहस्रनाम गायत्रीचे 1000 नावं सांगितले. मुखाची त्याच्यानंतर या कात्यायनी कालरात्री कामाक्षी कामसुंदरी कमला कामिणी कांता कामदा कालकंठिनी करिचाहा वगैरे वगैरे असे गायत्री मातेचे 1000 नावं या ठिकाणी सांगितले आहेत. दीक्षा ग्रहण विधी सांगितलाय. गुरुमंत्र कसा घ्यावा, गुरुमंत्र कसा घ्यावा विधिवत याच्यामध्ये सांगितलंय. आणि देवांचा गर्व परिहार. देवीच्या कृपेने देव राक्षसांना हरवतात, त्यांना गर्व होतो. देवी यक्षाच्या रूपामध्ये देवांसमोर येते, गवताची काडी टाकते. तोडून दाखवा, फोडून दाखवा, जाळून दाखवा, भिजवून दाखवा, कोणाला जमत नाही. आणि मग कळतं ही देवीच आहे. यक्षाला नमस्कार करतात, देवी यांना दर्शन देते, देवी निघून जाते. गौतमाचा शाप त्र्यंबकेश्वरची घटना आली आहे. ब्रह्मगिरीला दुष्काळ पडला. गौतम ऋषी तपश्चर्याला बसले. गणपतीला गाईच्या रूपात बोलवलं आणि गौतमाच्या हातानं गणपती रूपी गाईचा वध करवला आणि प्रायश्चित्त म्हणून 12 वर्ष शंकराची तपश्चर्या करून शंकराला 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात तिथे यायला लावलं. 8वं ज्योतिर्लिंग म्हणून. आणि गंगा दोनदा आली. एक गंगा तर भगीरथानं आणलेली आणि दुसरी गोदा, ती नाशिक त्र्यंबकेश्वरून या ठिकाणी नाशिकपासून ती नांदेडपर्यंत जी गेली आहे ती गंगा आणि गोदा. बोलिये गौदावरी माता की जय. मणिद्वीपाचं वर्णन पुढे देवी भागवतामध्ये केलं. आणि त्यानंतर कोटांचं वर्णन केलं. कोट म्हणजे घालायचा कोट नाही. मणिद्वीपामध्ये कोट म्हणजे खोल्यांना म्हटलेलं आहे. या कोटामध्ये काय, त्या कोटामध्ये काय. आणि शेवटी महर्षी वेदव्यासानं जन्मेजयाकडून श्रीदेवीचं मंदिर बांधून घेतलं. म्हणजे जगदंबा देवीचं मंदिर बांधून घेतलं. आणि मंदिर बांधून घेऊन यज्ञ करायला सांगितला. महर्षी वेदव्यासाची विधिवत पूजा केली. देवी भागवत सांगितल्यामुळे तुझ्या वडिलाला परीक्षितीला माझ्या मुलांना शुकाचार्यानं भागवत सांगितलं, निश्चित मोक्ष मिळाला. पण तुझ्या मनामध्ये जो संभ्रम होता तो दूर करण्याकरता मीही तुला तुझ्या वडिलाच्या मुक्तीकरता देवी भागवत ऐकवलं. आता निश्चित तुझ्या वडिलाला गती प्राप्त झालेली, यात संशय नाही. तू धौम्य नावाच्या ऋषीला बोलव आणि धौम्य ऋषीकडनं मी सांगितलेला देवी भागवत कथा त्याच्या परिपूर्ततेकरता यज्ञ करून घे. मंदिर तू बांधलंच आहेस. 9 दिवसाची देवी भागवताची कथा सांगून महर्षी वेदव्यास विधिवत दक्षिणा वगैरे घेऊन निघून गेलंय. आणि मग देवीचं मंदिर बांधलं आणि धौम्य ऋषीला बोलवलं. जे धौम्य ऋषी अनेक वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये जे आपलं भगवानगड आहे, भगवानगड वंजारी समाज, त्या भगवानगडाचं खरं नाव धूम्रगडच आहे. खरं नाव धौम्यगडच आहे. नंतर भगवान बाबामुळे ते भगवानगड करण्यात आलं. शास्त्रीय संदर्भ पुरावे असे आहेत. ते धौम्य ऋषी, त्या धौम्य ऋषीने पांडवांना जे शिक्षण दिलं, तर धूम्रगड किंवा धौम्यगडाचे धौम्य ऋषी, त्या धौम्य ऋषीने या ठिकाणी जन्मेजय राजाकडनं यज्ञ करून घेतला. आणि मग जन्मेजय राजाने या कथेचा संहार केला. कथेचा उपसंहार सांगितला. म्हणजे श्रीमद देवी भागवत पुराण देवीच्या मुखकमलातून बाहेर पडलं. हे श्रीमद देवी भागवत कथा सगळ्यात अगोदर देवीनं भगवान विष्णूला, वडाच्या पानावर झोपलेल्या विष्णूला सांगितलं होतं अर्ध श्लोकामध्ये. सर्वमखलविदमेवाहम नान्यदस्ति तू सनातनम. सब कुछ मिट जाता है लेकिन मैं नहीं मिटती, मुझे ही सनातन कहते हैं, मुझसे ही सनातन है और मुझ में ही सनातन समा जाता है, असं देवी विष्णू परमात्म्याला सांगते. अर्ध श्लोकी देवी भागवत. हेच देवी भागवत अर्ध्या श्लोकातलं देवीनं विष्णूला सांगितलं. विष्णूनं नारायण रूप धारण केलं आणि नारायण रूप धारण करून भगवान विष्णूनं हे अर्ध श्लोकी देवी भागवत कथा ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने व्यासाला सांगितली आणि व्यासाने ही कथा शुकाचार्याला न शिकवता स्वतःच जन्मेजयाला सांगितली. तिथे सुतांनी ऐकली आणि सूत महाराजांनी 88,000 शौनकादिक ऋषींना सांगितली आणि व्यासानी जन्मेजयाला सांगितली. असा याचा क्रम आहे. एकंदरीत विष्णूस त्याचा प्रथम उपदेश, त्याच्याच ब्रह्मदेवानं 100 कोटी विस्तार केला. शुक्राचार्यासाठी व्यासांनी त्याचेच सार काढून 18,000 श्लोकाचे 12 स्कंद असलेले देवी भागवत पुराण रचले. ते मूळ 100 कोटीचे पुराण देवलोकात अद्याप आहे. व्यासांनी पुराण शुकात सांगितले तेव्हाच मीही श्रवण केले, तेच मी तुम्हाला सांगितले. पुढे सांगितलं देवी भागवताचं कार्यक्रम करताना काय करावं. शेवटच्या दिवशी 12 ब्राह्मणांना घरी बोलवावं भागवतात सांगितलं. प्रत्येकाच्या पायाची पूजा करावी. प्रत्येक ब्राह्मणाला एक गाय आणि सुवर्ण दक्षिणा दान द्यायला सांगितलेली आहे. विधी फार मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये जरी आजकाल कथा कीर्तनाची मजाक झालेली असली, उगा टाइमपास म्हणून करायचं म्हणून जरी लोक करत असले आणि विधी जरी बाजूला ठेवत असले, पण एक शास्त्रीय दर्शन आपल्याला काय सांगतंय. बहुत बडा वेदोपनिषदा साराज्याता भागवती कथा अत्युत्तमा तथो भाती पृथग्भूता फलाकृती. श्रीमद भागवत स्कंद नंबर, अध्याय नंबर 2, श्लोक नंबर 67. वेद आणि उपनिषदाचं सार आहे.
या पुराणाची 100 आवृत्ती केल्या क्षयरोग नष्ट होतो. हे देवी भागवत मराठीत जरी तुम्ही 100 वेळेस वाचलं म्हणले तर क्षयरोग निघून जातो. आणि ब्राह्मणांनी संध्या केल्यावर, जे ब्राह्मण लोक संध्या करतात ना, संध्या केल्यावर देवी भागवताचा रोज एक अध्याय जर का वाचला म्हटलंय तर मनुष्य ज्ञानी होतो. हे म्हणे संकट प्रसंगी देवी भागवत पुराणाच्या योगाने शकून पहावे. शरद ऋतूतील नवरात्रात भक्तिपूर्वक पाठ करावा. जसा आपण शरद ऋतूमध्ये देवी भागवत ऐकलं ना रेणुका माता मंडळाच्या द्वारे, याचं जे आयोजन तुम्ही केलं म्हणजे जगदंबिका प्रसन्न होऊन इच्छित फल देते. वैष्णव शैव सूर्योपासक गणपती यांनीही रमा व उमा यांच्यासाठी या पुराणाचा नवरात्रात पाठ करावा. गायत्री प्रीत्यर्थही पाठ करावा. सर्वांनी उपासना व सर्व देवतांसाठी शक्तियुक्तच असते, म्हणून शक्तीच्या संतोषासाठी हे पुराण पठण करावे. शूद्र व स्त्रिया यांनी याचे पठण करू नये, त्यांनी ते द्विजमुखाने श्रवण करावे. आता मी याचे सार सांगतो. हे पुण्यकारक देवी भागवत पुराण वेदाचे सार आहे. हे मुनिजन हो, आता गायत्रीने प्रतिपादिलेल्या सच्चिदानंद रीमय अशा देवीस मी नमस्कार करतो. ती परमपुरुष देवी आमच्या बुद्धीस प्रेरणा करो. इति श्रीमद्देवी भागवत महापुराणी 12 स्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः. क्रमामध्ये देवी भागवत कथेला पूर्णविराम आहे. 9 दिवसाची झालेली श्रीमद्देवी भागवत कथा. आयोजक बोधेगाव ग्रामस्थ मंडळी आणि विशेष सहकार्य ज्यांच्या आयोजनानं ही कथा इथे भव्य नियोजनामध्ये पार पडली ते रेणुका माता तरुण मित्र मंडळ. 9 दिवसाच्या देवी भागवत कथेमध्ये काही लोक आज आले असतील, काही 6व्या दिवशी, काही पहिल्या दिवशी. रोज जे लोक आले नसतील, जे रोज आले त्यांना तर फळ आहे, पण ज्यांना 9 दिवसाची देवी भागवत कथा ऐकता आली नाही तर त्यांना 9 दिवसाच्या देवी भागवत कथेच्या श्रवणाचं फळ मिळावं एक. आणि दुसरं म्हणजे जन्माला आल्यापासून या क्षणापर्यंत, या मिनिटापर्यंत सगळ्या पापांचं क्षालन व्हावं म्हणून एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक सर्वांनी 3दा सरळ बसून हात जोडून माझ्या पाठीमागे म्हणायचा आहे. श्लोक झाल्यानंतर सूचना होईल. सूचना झाल्यानंतर रामेश्वर देवा मंत्र सांगतील, पूजा होईल, संकल्प होईल, प्रधान संकल्प होईल, कुमारिकांची पूजा होईल, बटू वामनाची पूजा होईल, व्यास पूजन होईल, ग्रंथपूजन होईल, गायकांचा सन्मान होईल. आणि मग जसं तुमचं नियोजन असेल तशा पद्धतीनं आरती, जागरण गोंधळ म्हणजे इथालचा बरं का, हे आपलं काय ते जोगवा वगैरे हे मागून आरतीने ग्रंथ दर्शनानं कार्यक्रमाची समाप्ती असेल. सर्वांना ग्रंथ दर्शनाची संधी दिल्या जाईल. सर्वांनी सरळ बसायचं आहे हात जोडून. भा प्रकाशे म्हणा सगळेजण. चिदानंदे गतीर शास्त्र अलौकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे भाप्रकाशे चिदानंदे गतीरः शास्त्रः अलौकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीरः भूतः भवार्णवे भाप्रकाशे चिदानंदे गतीरः शास्त्रः अलौकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीरः भूतः
हाथ उठा करके हरये नमः हरये नमः हरये